चॅनल. माझी तब्येत खराब आहे म्हणून माझा आवाज असा येतो. आय डोंट नो तुम्हाला समजत असेल की नाही, बट आज मी चालली आहे डीमार्टला माझ्या मावशीसोबत, माझ्या मॉमसोबत, आणि बहुतेक माझी बहीण येईल, बहुतेक कन्फर्म नाही आहे. हा सगळा पसारा माझ्या कपाटातला. लाईक एवढे कपडे आहेत माझ्याकडे. लाईक गर्ल्सचा एक मेन इश्यू आहे की त्यांच्याकडे कपडे असतात. वी एक्सेप्ट की आमच्याकडे कपडे असतात, बट वी डोंट हॅव आउटफिट्स. म्हणजे वी कांट मेक आउटफिट्स इझिली, आम्हाला टाईम लागतो. सो आय वॉन्ट टू शो यू वन थिंग. ओके, मी हा शर्ट घेतला होता, लाईक हा शर्ट, आणि पॅन्ट फाटलेली. हे मी कधीपासून घेऊन ठेवलं तर मी आत्ता रिअलाइज केलं, मी आत्ता घालून बघावं. सो दिस इज द शर्ट. बॅकग्राऊंडला गणपती बाप्पाची आरती चालू आहे, सॉरी सॉंग्स चालू आहेत, त्यामुळे ऐकून येणार. बट सी, हे फुल स्लीव्सचा मी शर्ट घेतला झारामधून, अँड दिस इज द जीन्स. आउटफिट खूप छान आहे हा, आणि हा मी मूवी डेटसाठी घेतला आहे. म्हणजे लाईक ऑन 5 सप्टेंबर मी माझ्या फ्रेंड्ससोबत मूवी डेटला जाणार. लाईक नॉट अ सिंगल फ्रेंड बट मेनी फ्रेंड्स. सो मी हे तेव्हा वेअर करणार. आणि हा व्लॉग मी अचानक स्टार्ट केला. आय वॉज प्लॅनिंग टू मेक एनी व्लॉग. आमच्या मुंबई. हाय गाईज, यू मिस्टर, आय नो. थोडासा चेंज आहे. आय एम वेअरिंग दिस कलर कॉम्बो टॉप. हा खूप ट्रेंडमध्ये होता, बट आफ्टर द ट्रेंड एंडेड आय बायड दिस टॉप. आय परचेस्ड दिस टॉप. दिवसांदिवस माझी इंग्लिश. हा माझा पसारा आहे बघा. दिस इज माय आउटफिट. लुक, ही फाटलेली जीन्स, बट ही नीट टॉन नाहीये, लाईक खाजवायला. ओके, बट हे छान वाटतंय असं एवढं. आणि दिस इज माय न्यू कवर. पण हा पण खान झालाय हे बघा. लाईक मी त्या दिवशी हळद लावत होती तोंडाला, लाईक गर्ल्स डू स्किन केअर एव्हरी टाईम, तशी मी पण. सो इथे हळद लागली आणि आय रिमूव्ड माय फोन कवर. हो गाईज, आम्ही फायनली निघतोय घरातून. माझा घसा मला खूप जास्त त्रास देतोय. मला कॅमेरा इथे सेट करायचा आहे. मी किचनमध्ये आली बिकॉज हॉलमध्ये खूपच जास्त काय. सॉरी फॉर द केऑस. डीमार्टमध्ये काही घ्यायला नाही, आम्ही फक्त फिरायला चाललो आहे. लाईक डीमार्टमध्ये फिरायला कोण जातं, कोण असं आम्ही फक्त म्हणतो की डीमार्टमध्ये जायचं, काही घ्यायचं तर नाही. बट नेहमी आम्ही हे प्लॅन फ्लॉप करू शकतो, बिकॉज आम्ही काही ना काहीतरी घेतोच. मला नेहमी माहिती आहे यांचं खूप किरकिर आहे यार. आम्ही खाली आलो आहे, आणि मुन्नू पण. तिला माझी चप्पल घालायची होती, बट मी तिला नाही म्हटली. खडूस आहे तुमची ब्लॉकर. ए तू खडूस. सो आम्ही आता 5 जण एका रिक्षामध्ये बसतोय आणि इथे चाललोय. तर एका रिक्षामध्ये फक्त 3 जण असतात. 6 जण आहे का? अरे हां, आम्ही 6 जण चाललोय. 3 लोक अलाउड असतात, पण आम्ही 6 जण चाललोय. आम्ही आलो डीमार्टच्या बाहेर, आणि लेट मी टेल यू, माझी बहीण प्रीती ती उभी राहून रिक्षामध्ये आली आहे. लाईक तिची हाईट शिवनको देऊ. तिच्या घरचे एवढे शान आहेत ना, लाईक खूप शान आहेत की आता आम्ही जेव्हा डीमार्टला आलोय, लाईक आम्ही डीमार्टला आलोय अँड सगळे आता बोलतात की आपण झुडिओला जाऊ. लाईक व्हॉट द फक. म्हणजे हे आधी डिसाईड व्हायला पाहिजे की वेअर वी हॅव टू गो. बट आय एम फाइंडिंग माय फॅमिली. भाई कुठे गेले हे लोक. डीमार्टमध्ये मी ह्यांना शोधते. मी सील पॅक करायला गेले होते. ओ भाई भेटले. बोल काहीतरी. नाही. अच्छा, मला रागवलंय का चप्पल नाही गेली तुझी. सकाळी हिला माझी एवढी मोठी चप्पल घालायची होती. माझा पाय एवढा, मला नाही माहिती कुठे गेलेत. माझा पाय एवढा मोठा आणि हिचा पाय एवढा छोटा. शी वॉन्टेड टू वेअर माय चप्पल. गाईज एकच साईज आहे, पण ते देत नाही मला. तिला पण साईडला. सेक्शनवरून आम्ही कधी वरच्या सेक्शनला आलो, लाईक आम्हाला काहीच कळालं नाही. डीमार्टमध्ये लेडीजचा क्रेजेस लाईक व्हॉट द हेल मॅन. म्हणजे 1 मिनटं इकडे 1 मिनटं तिकडे असं सगळ्यांचं झालं, आणि मी लिटरली कन्फ्युज आहे की ह्यांना करायचं आहे काय.
जस्ट 2 मिनिट्स बिफोर ह्यांनी मला सांगितलं की ह्यांना झुडिओमध्ये जायचं आहे आणि आता हे लोक मला वर घेऊन आले फॉर शॉपिंग ऑफ क्लोथ्स. लाईक व्हॉट द हेल. खरंच लेडीज कन्फ्युजिंग आहे. इवन दो आय एम अ लेडी टू बट स्टील आय एम अ गर्ल. लाईक किती कन्फ्युजन असतं भाई. ऑप्शन्स असून सुद्धा कन्फ्युजन असणं. दिस इज वॉट लेडीज आर. वर्स्ट थिंग हॅपन टू मी इन दिस डीमार्ट इज मला इथे क्यूटची मुलगी दिसली. इतकी गोडूशी ना छोटी. इतकी क्यूट. ही माझे हां टॉपिक वॉज की हाय. तर माझी घरचे आय डोंट नो कुठे गेलेत. आय एम जस्ट फिगरिंग आउट की का सारखं मला सोडून चालले हे लोक. आय एम अ बिट कन्फ्युज्ड की मी आता काय करू. अशी बॅग पाहिजे. किती छान ना. घेऊन देशील का. दिस बॅग सूट्स मी. ॲक्च्युली छान वाटते. इज माय आउटफिट. माझी मम्मा. आय वॉज बिझी इन द केऑस ऑफ डीमार्ट. माझी बहीण कुठलं गाणं ऐकते. नजर ना लग जाए. जानम सनम सनम. नजर ना लग जाए. स्त्री मधलं गाणं ऐकते ती. वाव. माय सिस्टर आर वायबिंग ऑन अजूल. लाईक ती ब्लॉग मध्ये येत नाही बिकॉज ती खूप काय आहे इनसिक्युअर. या त्या ब्लॉग मध्ये असं काही नाहीये बट शी डोंट वॉन्ट कम इन फ्रंट ऑफ कॅमेरा. आम्ही लोक डीमार्ट मध्ये आलोय. आम्ही आता कपडे घेतले तर आम्ही लोक चाललोय आणि जाणार आम्ही लोक. आणि आता घरी जाऊन तिकडे जाऊन राहायचं नाही. बघा काही माझी बहीण आहे तिला सगळेजण हे रागवत आहेत म्हणून ती कुठेतरी फिरती आहे. आणि ती म्हणजे खूप हे अनहॅप्पी आहे कारण की तिला कोणता घेऊन नाही सॅड. आणि आमच्या तिघींना पण कोण काय घेऊन येते. आम्ही लोक सॅड आहोत. आणि सगळ्यांनी काय काय घेतलं पण आम्हाला कोण काय घेऊन नाही देतो म्हणून आम्ही लोक सॅड आहोत. तर आम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला आम्ही लोक व्हिडिओ दाखवू. तर बाय आई. दूध घ्यायला आले. आमच्याकडे दूध नाही आहे दाखवतो मी. बॅक कॅमेरा कसा करायचा आता घेतोय. गाईज मी ते वाट बघत बसते. बेंचवर पाऊस येतोय म्हणून आय कांट डू एनिथिंग. माझं अजून तब्येत वाईट खराब झाली आहे. मला अजून डोकं दुखतंय. मला पटकन घरी जायचंय. सामान माझ्याकडे. तशी आम्ही लोकांनी पॉपकॉर्न घेतलेले ना तर ती अख्खी बसून रिक्षामध्ये खात होती. बघा अजूनपर्यंत खाते. तिला बोलते नको खाऊ. ते अजूनपर्यंत खात नीट कर पहिला. आणि तिला बोलते मी नको खाऊ. घरी गेल्यावरती खाऊया. बघा गाईज बघा मी तिला चालते गाईज. कळलं का. माझी बहीण आहे. चला ना. आमच्या उत्तम छोटू कुठे. छोटू इकडे. छोटू बोलो हाय. बोल हॅलो गाईज. बोल हॅलो काय बोल ना. आमची श्रेया आईस्क्रीम खाण्यात बिझी आहे. ही माझी आर्या. ही माझी छोटू आहे. ब्लॉग बनवलाय आम्ही तुम्हाला होता दाखवू म्हणून. तर बाय बाय.